हॅलो स्टुडंट्स. आत्ताच्या या अगोदरच्या तासाला आपण यंग्ज एक्सपेरिमेंट आणि त्याचं थोडंसं मॅथमॅटिकल ॲनालिसिस, पाथ डिफरन्सचे फॉर्म्युले वगैरे बघितलेलं आहे. त्याच्यावरचे MCQ सॉल्व करूयात. स्क्रीनवरती बघा, प्रश्न क्रमांक 69 आहे. द डिव्हाइस व्हिच प्रोड्युसेस हायली कोहेरंट सोर्सेस इज. आता आपण एक एक वाचूयात. फ्रेनेल्स बायप्रिझम हा पण कोहेरंट सोर्स तयार करतो. यंग्ज एक्सपेरिमेंट आत्ताच पाहिलात, तिथेही कोहेरंट सोर्सेस तयार होतात. त्यानंतर आहे तिसरा लेसर आणि चौथा आहे सोडियम वेपर लॅम्प. हायली कोहेरंट हा शब्द आहे. हेच उत्तर आहे ऑप्शन सी, लेसर. लेसर बीम हा हायली कोहेरंट असतो आणि म्हणून लाईटचा सोर्स हा लेसर सोर्स असेल तर फक्त कोहेरंट नाही, हायली कोहेरंट सोर्सेस आपल्याला मिळतात. पुढचा प्रश्न. त्याच्या अगोदर लेसर म्हणजे काय परत एकदा थोडक्यात सांगतो. लाईट ॲम्प्लिफिकेशन बाय स्टिम्युलेटेड इमिशन ऑफ रेडिएशन हा लेसरचा लॉंग फॉर्म आहे. लाईट ॲम्प्लिफिकेशन बाय स्टिम्युलेटेड इमिशन ऑफ रेडिएशन, थोडक्यात आपण त्याला लेसर बीम असं म्हणतो. पुढं जाऊयात. नंबर 70. इन ऑर्डर टू अवॉइड द ओव्हरलॅपिंग ऑफ इंटरफरन्स फ्रिंजेस and their obliteration, that is destruction, the slit width must be. काय म्हटलंय पहा. हेचं उत्तर सांगण्या अगोदर स्लिट ही नॅरो असलं पाहिजे, हे डिस्कशन आठवा, म्हणजे तुम्हाला उत्तर पण जाता येते. लाईटचा सोर्स हा नॅरोच्या ऐवजी वाईड असेल तर अनेक इंटरफरन्स पॅटर्न तयार होतात, ते ओव्हरलॅप होतात आणि आपल्याला क्लिअर कट ब्राईट डार्क इंटरफरन्स पॅटर्नच्या ऐवजी ब्लड पॅटर्न मिळतो. तसं होऊ नये यासाठी काय, टू अवॉइड म्हटलं. इन ऑर्डर टू अवॉइड, की तेच त्यालाच डिस्ट्रक्शन असं म्हटलं आहे. तर त्याचं उत्तर आहे, आता हे कशाच्या संदर्भात दिलं, फ्रिंज विड्थ ही किती असली पाहिजे. द स्लिट विड्थ मस्ट बी, द स्लिट विड्थ याचं रिलेशन फ्रिंज विड्थशी दिलेलं आहे. ह्याचं उत्तर ऑप्शन डी आहे. ते कसं ते समजू, म्हणजे बाकीचे उत्तर कसे नाही ते लक्षात येईल. स्लिट विड्थ जस्ट लेस दॅन द फ्रिंज विड्थ. स्लिट विड्थ जस्ट लेस दॅन द फ्रिंज विड्थ असं असलं पाहिजे. म्हणजेच थोडक्यात स्लिट हा नॅरो असला पाहिजे. ए हा ऑप्शन का नाही, ए हा ऑप्शन नाही, कारण बघा, स्लिट विड्थ ग्रेटर दॅन द फ्रिंज विड्थ, फ्रिंज विड्थपेक्षा स्लिट विड्थ मोठी असेल की तो ऑटोमॅटिकली ब्रॉड सोर्स झाला, तो आपल्याला चालत नाही. स्लिट विड्थ ग्रेटर दॅन द डिस्टन्स बिटवीन द टू स्लिट्स, स्मॉल डीपेक्षा स्लिट विड्थ म्हटलं आहे पहा, दोन सोर्सेसमधलं अंतर नाही. म्हणजे हे एक स्लिट आहे, त्याचे हे अंतर हे दोन सोर्सेसमधलं अंतरापेक्षा जास्त पाहिजे नाही. बी ऑप्शन पण होत नाही. इक्वल टू द डिस्टन्स बिटवीन द टू स्लिट्स ते पण होत नाही आहे, आणि म्हणून जस्ट लेस दॅन द फ्रिंज विड्थ. थोडक्यात इथं स्लिट विड्थ हा पार्ट आपण चर्चेत आत्ता कुठं वापरला नाही. आपण दोन सोर्सेसमधला, म्हणजे ही एक स्लिट आहे, ही एक स्लिट आहे, याच्यातलं हे अंतर आपण अभ्यासलं डी. पण इथे विचारले स्लिट विड्थ. बघा, स्लिट विड्थ म्हणजे हे अंतर, हे अंतर, ह्या स्लिटची जी काही विड्थ आहे ती स्लिट विड्थ थोडं आपण एने दाखवली. तर हा ए खूप लहान पाहिजे, कारण सोर्स नॅरो पाहिजे. त्या अनुषंगानेच उत्तर आहे ऑप्शन डी. पुढचा प्रश्न बघा. 71. टू सोर्सेस ऑफ लाईट आर सेड टू बी इक्वली ब्राईट. द इक्वल ब्राईटनेस, इक्वल इंटेन्सिटी हे ॲम्प्लिट्यूड रोल म्हणून आपल्याला माहिती आहे.
इंटेन्सिटी इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द ॲम्प्लिट्यूड असं रिलेशन आपण अभ्यासलेलं आहे. मग त्याच्या आधारे आपल्याला उत्तरापर्यंत जाण्यासाठी इक्वली ब्राईट म्हणजे इक्वल ॲम्प्लिट्यूड पाहिजे. ऑप्शन सी हे याचं उत्तर आहे. 2 सोर्सेस मस्ट बी इक्वली ब्राईट, दॅट इज 2 सोर्सेस मस्ट बी ऑफ सेम ॲम्प्लिट्यूड. पुढचा प्रश्न 72. फॉर सस्टेन इंटरफरन्स ऑफ लाईट 2 सोर्सेस ऑफ लाईट शुड बी सस्टेन म्हणजे स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न. आता 2 सोर्सेस कसे असले पाहिजेत? पहिलं उत्तर आहे 2 सोर्सेस शुड बी नॅरो. हे उत्तर बरोबर आहे, 2 सोर्सेस नॅरोच असले पाहिजेत. दुसरं उत्तर बघा, बी ऑप्शन, 2 सोर्सेस शुड बी व्हेरी क्लोज टू इच अदर. हे पण उत्तर बरोबर आहे. 2 सोर्सेस इमिट लाईट वेव्स कंटिन्युअसली. हे पण उत्तर बरोबर आहे. आणि मग इथं उत्तर येतं आहे ऑप्शन डी, ऑल ऑफ दीज. सस्टेन म्हणजे स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न असं लक्षात ठेवा. आणि याच्या अनुषंगाने याचं ऑप्शन उत्तर आहे ऑप्शन डी. पुढं जाऊयात. पुढचा प्रश्न 73. फॉर गुड कॉन्ट्रास्ट बिटवीन मॅक्झिमा अँड मिनिमा इन इंटरफरन्स पॅटर्न 2 सोर्सेस ऑफ लाईट शुड बी. गुड कॉन्ट्रास्ट या शब्दाचा अर्थ विरोधाभास. गुड कॉन्ट्रास्ट पाहिजे म्हणजे ब्राईट हा परफेक्टली ब्राईट पाहिजे, डार्क हा परफेक्टली डार्क पाहिजे. त्यांच्यातलं डिस्टिंक्शन क्लिअर कट असलं पाहिजे. आणि ते क्लिअर कट असण्यासाठीचं उत्तर आहे 2 सोर्सेस मस्ट बी इक्वली ब्राईट. 2 सोर्सेस इक्वली ब्राईट असतील तर त्यांचे ॲम्प्लिट्यूड सारखे असणार. म्हणजे आपण इथं असं घेतलं होतं पहा, A1 इज इक्वल टू A2. आणि ज्यावेळेस डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स असेल त्यावेळेस रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड बरोबर A1 मायनस A2 असं घेतो आपण. आणि मग ही वजाबाकी 0 येते. 0 ॲम्प्लिट्यूड म्हणजे इंटेन्सिटी 0, म्हणजे तो बँड हा डार्क आहे, परफेक्टली डार्क आहे. त्याच्याऐवजी कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्समध्ये A1 प्लस A2 घेतो म्हणजे 2A येईल जर ॲम्प्लिट्यूड सारखा असेल तर. आणि तिथे इंटेन्सिटी जास्त असेल म्हणजे ब्राईट हा परफेक्टली ब्राईट, डार्क हा परफेक्टली डार्क असं असेल तर 2 सोर्सेस मस्ट बी इक्वली ब्राईट. ऑप्शन डी हे याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूयात 74. टू अवॉइड द ओव्हरलॅपिंग ऑफ मॅक्झिमा अँड मिनिमा इन द इंटरफरन्स पॅटर्न 2 सोर्सेस ऑफ लाईट शुड बी. ओव्हरलॅपिंग हा शब्द परत येतो आहे आपल्या इथं. ओव्हरलॅपिंग याचं लक्षात येते का? अनेक इंटरफरन्स पॅटर्न तयार झाले तर एका इंटरफरन्स पॅटर्नचा एखाद्या पॉईंटला ब्राईट बँड असेल तर दुसऱ्या इंटरफरन्सचा त्याच ठिकाणी ब्राईट बँड येईल असं नाही, त्या ठिकाणी डार्क बँड येऊ शकतो. पण ब्राईट आणि डार्क बँड अनेक पॅटर्नचे मिक्स झाले की आपल्याला कंटिन्युअस इल्युमिनेशन मिळतं. अल्टरनेट ब्राईट डार्क बँड मिळत नाही. आणि हे टाळण्यासाठी म्हणजेच आत्ताच आपण पाहिलं होतं, हे टाळण्यासाठी दोन्ही सोर्सेस हे नॅरो पाहिजेत. आणि 2 सोर्सेसमधलं अंतर पण कमी असलं पाहिजे. 2 सोर्सेस मस्ट बी क्लोज टू इच अदर. ऑप्शन हे ए पण बरोबर आहे, बी पण बरोबर आहे. मग दोघांना सामावून घेणारा ऑप्शन सी आहे. बोथ ए अँड बी आर करेक्ट. नॅरो सोर्सेसचं एक्सप्लेनेशन जे आहे, नॅरो सोर्स का पाहिजेत त्याच्यामध्ये याचं उत्तर आहे. नॅरो स्लिट, समजा इथं मी ही स्लिट काढली, ही नॅरो आहे. त्याच्या उलट ही ब्रॉड स्लिट आहे. ब्रॉड स्लिट ही अनेक नॅरो स्लिटनी बनलेली आहे. मग प्रत्येक नॅरो स्लिटपासून येणाऱ्या लाईटमुळं अनेक इंटरफरन्स पॅटर्न तयार होतात, त्याचं ओव्हरलॅपिंग होतं. आणि असं असू शकत नाही की पहिल्या इंटरफरन्स पॅटर्नचं ज्या ठिकाणी ब्राईट बँड आलं त्याच ठिकाणी दुसऱ्या इंटरफरन्सचा ब्राईट बँड येईलच असं नाही. तिथं डार्क येऊ शकतो. तिसऱ्या इंटरफरन्स पॅटर्नचा आणखी वेगळा पॉईंट येऊ शकतो. आणि मग थोडक्यात आपल्याला अल्टरनेट ब्राईट डार्क बँड मिळायच्याऐवजी जनरल इल्युमिनेशन मिळतं. आणि हे टाळण्यासाठी 2 सोर्सेस नॅरो पाहिजेत, 2 सोर्सेस क्लोज टू इच अदर पाहिजे. स्टुडंट, याच्यानंतर आपण शिफ्ट होतो आहे ते यंग्स एक्सपेरिमेंटला. कंडिशन्स फॉर स्टेडी इंटरफरन्स पॅटर्नवरचे MCQ आपण याच्या अगोदरच्याही तासाला अभ्यासले, आत्ता इथं काही अभ्यासलेले आहेत.
त्या कंडिशन्स परत एकदा मी अगदी फास्ट रिपीट करतो आणि मग यंग्स एक्सपेरिमेंटकडे जाऊयात. पहिली कंडिशन आहे टू सोर्सेस मस्ट बी कोहेरंट. दुसरी कंडिशन आहे टू सोर्सेस मस्ट बी मोनोक्रोमॅटिक. तिसरी कंडिशन आहे टू सोर्सेस मस्ट बी नॅरो. चौथी कंडिशन आहे टू सोर्सेस मस्ट बी इक्वली ब्राईट. पाचवी कंडिशन आहे डिस्टन्स डी शुड बी स्मॉल ॲज कम्पेअर टू व्हेरी स्मॉल ॲज कम्पेअर टू कॅपिटल डी. आणि आपण सहावी कंडिशन पाहिली होती पोलरायझेशनची स्टेट सारखी पाहिजे, सेम स्टेट ऑफ पोलरायझेशन. याच्यानंतर आता आपण पुढं जाणार आहोत. तो एक एक्सपेरिमेंट आपल्या अभ्यासक्रमात आहे, त्याचं नाव आहे यंग्स एक्सपेरिमेंट. थॉमस यंग ह्या सायंटिस्टनं हा प्रयोग केला आणि त्याच्या आधारे इंटरफरन्स घडून येतं हे दाखवलं. त्याचं थेरटिकल एक्सप्लेनेशन आपण डिटेलमध्ये अभ्यासलेलं आहे. आता अभ्यासूयात ते MCQ. पुढचं MCQ पहा. इंटरफरन्स ऑफ लाईट वॉज फर्स्ट ऑफ ऑल एक्सपेरिमेंटली ऑब्झर्व्ड बाय यंग. थॉमस यंग ह्या सायंटिस्टने पहिल्यांदा हा प्रयोग दाखवलेला आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न बघा 76. यंग्स एक्सपेरिमेंट प्रूव्ज दॅट लाईट कन्सिस्ट ऑफ. यंग्स एक्सपेरिमेंटनी काय प्रूव्ह केलं? आपण इम्पॉर्टन्स अभ्यासले पहा. त्याच्यामध्ये आपण म्हटलं हा पहिला प्रयोग आहे की त्याच्यात इंटरफरन्स दाखवलं, आणि दुसरं इम्पॉर्टन्स सांगितलं हा प्रयोग लाईटचं वेव्ह नेचर प्रूव्ह करतो. म्हणजे लाईटला वेव्ह नेचर आहे, लाईट कन्सिस्ट ऑफ वेव्स, हे इथं सिद्ध झालं आहे. आणि म्हणून इथं ऑप्शन आहे ऑप्शन बी. पुढचा प्रश्न घ्या 77. हाऊ इज द इंटरफरन्स पॅटर्न अफेक्टेड व्हेन द यंग्स एक्सपेरिमेंट इज परफॉर्म इन स्टील वॉटर. आता इथं काय केलं आहे पहा. यंग्स एक्सपेरिमेंटचं सेटअप पाण्यामध्ये नेलं आहे, वॉटरमध्ये नेलेलं आहे. पाण्यामध्ये नेल्यानंतर आपल्याला माहिती आहे लाईट माध्यम बदललं की लाईटची वेव्हलेंथ बदलते. सुरुवातीला तो एअरमध्ये, नंतर तो पाण्यामध्ये. एअर हा रेअरर आहे, पाणी हा डेन्सर आहे. ज्यावेळेस आपण रेअररमधून डेन्सरमध्ये जातो त्यावेळेस वेव्हलेंथ कमी होते. ज्यावेळेस आपण यंग्स एक्सपेरिमेंट सेटअप हा पाण्यामध्ये ठेवतो आणि तिथं प्रयोग करतो आहे त्यास ऑटोमॅटिकली लाईटची वेव्हलेंथ कमी होणार. वेव्हलेंथ कमी झाली की लाईटची फ्रिंज विड्थ जी आहे ती कमी होणार, आणि म्हणून ऑप्शन सी हे उत्तर आहे. फ्रिंजेस आर नॅरोअर. आता फ्रिंज विड्थ हा फॉर्म्युला आणखी आपण पुढं चॅप्टरमध्ये अभ्यासणार आहोत. या चॅप्टरमध्ये पुढच्या आर्टिकलमध्ये अभ्यासणार आहोत. फ्रिंज विड्थ आपण आत्ताच्या चर्चेत बीटा असा एक शब्द पाहिला होता, सिम्बॉल पाहिला होता, आणि त्याचा फॉर्म्युला आहे लॅम्बडा इंटू कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. हा बीटा म्हणजेच इथं फ्रिंज विड्थ आहे, फ्रिंजची विड्थ आहे. आणि इथं पाहिलं लॅम्बडा हा न्यूमरेटरला आहे. ज्यावेळेस आपण एअरमधून वॉटरमध्ये जातो आहे लॅम्बडा हा इथं कमी होतो आहे. वेव्हलेंथ कमी झाली की फ्रिंज काय होणार आहे, फ्रिंज विड्थ कमी होणार, म्हणजे फ्रिंजेस आर नॅरोअर हे याचं उत्तर आहे. पुढं जाऊयात. पुढचा प्रश्न घेऊयात 73. फॉर गुड कॉन्ट्रास्ट बिटवीन मिनिमा अँड मॅक्झिमा. एक मिनिट, परत तेच पेज आले, आपण चेंज करूयात. नेक्स्ट क्वेश्चन 78. इन यंग्स एक्सपेरिमेंट one slit is covered with blue and other is covered with yellow filter. The interference pattern will look. काय म्हटलं बघा, यंग्स एक्सपेरिमेंटच्या ज्या 2 स्लिट आहेत त्यापैकी एकावरती कोणता कवर आहे, ब्ल्यू कलरचा, आणि दुसऱ्यावरती कोणता कवर आहे, येलो कलरचा. तो इंटरफरन्स पॅटर्न कशा प्रकारे. आत्ताच आपण चर्चा करताना पाहिलं की लाईट हा मोनोक्रोमॅटिक पाहिजे, म्हणजे लाईटची वेव्हलेंथ सारखी पाहिजे. हायजेन्स वेव्ह थिअरीनुसार कलर हा वेव्हलेंथवर अवलंबून आहे. कलर बदलला वेव्हलेंथ बदलते,
जर स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न पाहिजे असेल तर दोन्ही सोर्सेस मोनोक्रोमॅटिक पाहिजेत, हे आपण आत्ताच अभ्यासलेलं आहे. मग आता इथं दोन सोर्सेसपैकी एक ब्ल्यू झाला, दुसरा येलो झाला, तर दोघांच्या विवरणती वेगवेगळ्या आणि मग स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न मिळणार नाही. आणि म्हणून याचं उत्तर आहे ऑप्शन डी, इंटरफरन्स पॅटर्न इज नॉट सीन. स्टुडंट बघा, म्हणजे उत्तर क्विक मिळण्यासाठी आपलं सिनॉप्सिस म्हणजे गोषवारा हा किती चांगल्या प्रकारे आपण अभ्यासलेला आहे, त्या संकल्पना किती चांगल्या प्रकारे लक्षात ठेवलेल्या आहेत, त्या रिकॉल झाल्या पाहिजेत. एवढ्या वेळा त्याची रिव्हिजन व्हायला पाहिजे. तो प्रश्न वाचल्या वाचल्या आपल्याला आठवलं पाहिजे की अरे ह्याचं हे रिलेशन आहे. त्यासाठी आपले कन्सेप्ट क्लिअर असणं, त्याचा जो गोषवारा आहे, सिनॉप्सिस आहे, तो परत परत वाचणं, त्यासाठी हार्डवर्क, मेहनत घेणं हे फार गरजेचं आहे. पुढं जाऊयात. 79. In Young's experiment, the two sources are independent, identical bulbs of same power. What happens to the interference pattern? काय म्हटलं बघा, टू सोर्सेस इंडिपेंडंट आहेत, आयडेंटिकल आहेत. सगळ्यात महत्त्वाचं आता याचं उत्तर कोहेरंट ह्या शब्दाशी आहे. दोन वेगवेगळे सोर्सेस कधीच कोहेरंट असू शकत नाहीत. टू डिफरंट सोर्सेस नेव्हर बी कोहेरंट, हे आपण अभ्यासलेलं आहे. आता आयडेंटिकल आहेत पण इंडिपेंडंट आहेत, म्हणजे हे वेगवेगळे आहेत, म्हणजे हे दोन सोर्सेस कोहेरंट सोर्सेस नाहीत. साहजिकच इंटरफरन्स पॅटर्न मिळणारच नाही. आणि म्हणून उत्तर आहे ऑप्शन सी, नो फ्रिंजेस आर ऑब्झर्व्ड, इंटेन्सिटी इज युनिफॉर्म. इंटरफरन्समध्ये इंटेन्सिटी काही ठिकाणी जास्त आहे, त्याला आपण ब्राईट बँड म्हटलं, कमी आहे त्याला डार्क बँड म्हटलं. इंटेन्सिटीचं रिडिस्ट्रीब्युशन होतं, तसं होत नाही आहे आपल्याला. कारण पहिली बेसिक जी नीड आहे स्टेडी इंटरफरन्सची की दोन सोर्सेस हे कोहेरंट पाहिजेत, ते इथं सॅटिस्फाय होतच नाही, ते फुलफिल होतच नाही आहे. आणि म्हणून इथं उत्तर आहे इंटेन्सिटी इज युनिफॉर्म अँड नो फ्रिंजेस आर ऑब्झर्व्ड. पुढचा प्रश्न घ्या. इफ टॉर्च इज यूज्ड इन प्लेस ऑफ मोनोक्रोमॅटिक लाईट इन यंग्स एक्सपेरिमेंट, व्हॉट विल हॅपन? टॉर्च म्हटलं आहे पा, टॉर्च इनकॅन्डेसन बल्ब आपण म्हणू, किंवा टॉर्चचा बॅटरी, त्याचा जो बल्ब आहे त्याच्यापासून तयार होणारा लाईट हा मोनोक्रोमॅटिक नाही. लाईट मोनोक्रोमॅटिक नाही म्हटल्यानंतर ऑटोमॅटिकली स्टेडी इंटरफरन्स तयार होणार नाही. आणि जो उत्तर आहे म्हणून नो फ्रिंजेस विल अपियर. टॉर्च बॅटरीचा सोर्स हा मोनोक्रोमॅटिक नाही आहे, आणि गरज तर आहे ती आपल्याला मोनोक्रोमॅटिक सोर्सची, आणि म्हणून इथं फ्रिंजेस तयार होणार नाहीत. आपल्याला इंटरफरन्स पॅटर्न पाहायला मिळणार आहे. नो फ्रिंजेस विल अपियर. पुढचा प्रश्न. यंग्स एक्सपेरिमेंट इज परफॉर्म इन एअर अँड देन परफॉर्म इन वॉटर. द फ्रिंज विड्थ. हा प्रश्न रिपीट झाला आहे पहा. आत्ताच आपण याचं उत्तर पाहिलं होतं. फ्रिंज विड्थ त्याची कमी होते. आपण फ्रिंजेस नॅरोअर असं भाषेत याच्या अगोदर पाहिलं आहे. इथं विड्थ कमी होते. त्याचं कारण आपण बघितलं आहे, आपण वेवलेंथ कमी होते माध्यम बदलल्यामुळं, आणि म्हणून फ्रिंज विड्थ कमी होते. पुढं जाऊयात. पुढचा प्रश्न घेऊयात. 82. द फ्रिंज विड्थ इन यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट कॅन बी इन्क्रीज्ड बाय डिक्रीजिंग. फ्रिंज विड्थ वाढवायचे पहा. फ्रिंज विड्थ बीटा बरोबर लॅम्बडा डी अपॉन डी हा फॉर्म्युला आहे. त्याच्यात दिलेलं पहिलं ऑप्शन काय, सेपरेशन ऑफ द स्लिट. काय कमी केलं पाहिजे? हा स्मॉल डी कमी केला. स्मॉल डी छेदस्थानी हा कमी केला की बीटा वाढणार आहे, म्हणजे ऑप्शन बी हे उत्तर बरोबर आहे. पुढं 83. द फ्रिंज पॅटर्न ऑब्झर्ड इन यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट इज. यंग्स डबल स्लिटमध्ये जो काही फ्रिंज पॅटर्न आपल्याला पाहायला मिळतो त्याचं उत्तर ऑप्शन सी, द कॉम्बिनेशन ऑफ डिफ्रॅक्शन अँड इंटरफरन्स पॅटर्न. आता डिफ्रॅक्शन म्हणजे काय आपण अभ्यासलेलं नाही आहे, पुढं येणार आहे.
लाईट सरळ रेषेत जातो हे आपण अभ्यासलेलं आहे, पण त्याच्या मार्गात एखादा शार्प ऑब्स्टॅकल आला तर तो बेंड होतो, त्याला डिफ्रॅक्शन म्हणतात. इथं सिंगल स्लिट विड्थ हे खूप कमी आहे, त्यामुळं त्या ठिकाणी इंटरफरन्स पण घडून येतो आणि डिफ्रॅक्शन पण घडून येतो. डिफ्रॅक्शन हे आपण स्वतंत्र अभ्यासणार आहोत. पुढे 84. In Young's double slit experiment, if the monochromatic source of light is replaced by white light, then यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंटमध्ये हा एक सोर्स आहे, हा दुसरा सोर्स, हा S1, हा S2. इथं जो आपण लाईट घेतो मोनोक्रोमॅटिक घेतो, त्याच्याऐवजी जर व्हाईट लाईट घेतला तर काय होईल, तर इंटरफरन्स पॅटर्न जो मिळणार आहे तर त्याच्या सेंटरचा बँड हा ब्राईट बँड आणि व्हाईट असतो आणि त्याच्या दोन्ही बाजूला फ्यू कलर्ड फ्रिंजेस पाहायला मिळतात. आणि उत्तर ऑप्शन डी, व्हाईट सेंट्रल फ्रिंजेस सराउंडेड बाय व्हेरी फ्यू colored fringes on either side. Very few colored fringes on either side. खरं तर थॉमस यंग या सायंटिस्टने एक्सपेरिमेंट करताना सुरुवातीला व्हाईट लाईटच वापरला, सनलाईट वापरला. सनलाईट हा व्हाईट लाईट आहे आणि त्यांना हे मिळालेलं ऑब्झर्वेशन आहे की सेंट्रलला ब्राईट बँड आहे तो व्हाईट कलरचा आहे आणि त्याच्या बाजूला फ्यू कलर्ड फ्रिंजेस पाहायला मिळतात. पण एकदा का आपण व्हाईटच्या ऐवजी मोनोक्रोमॅटिक लाईट वापरला तर मात्र आपल्याला क्लिअर कट अल्टरनेट ब्राईट डार्क बँड असं इंटरफरन्स पॅटर्न पाहायला मिळतो.